आज आपण सुरू करणार आहोत डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण चेन रूल आणि त्याची एक्झाम्पल्स बघितली होती. सेकंड पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. तर पार्ट शिकण्याच्या अगोदर आपल्याला इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आता ज्या मुलांना याची एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत, ज्यांना 11चा थोडासा बेस माहिती नाही आहे, अशा मुलांनी हा पहिला जो टॉपिक आहे याच्या कन्सेप्टचा हा स्किप केला तरी चालेल आणि एक्झाम्पलपासून सुरुवात केली तरी चालेल. तसं ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी काहीही अडचण येणार नाही आहे. मी आधी थोडंसं रफ नॉलेज तुम्हाला देतो. फंक्शन चॅप्टरमध्ये आपण सगळ्यात आधी सेट्स शिकलो होतो, त्यानंतर आपण रिलेशन शिकलो होतो आणि त्यानंतर आपण फंक्शनकडे आलो होतो. फंक्शनची डेफिनेशन होती की अ रिलेशन in which every member of domain set have unique image in codomain set. डोमेन सेटमधल्या प्रत्येक इलेमेंटसाठी डोमेन सेटमध्ये एकच इमेज पाहिजे, तर त्या रिलेशनला आपण फंक्शन म्हणतो. आता आपण ते एवढं डीपमध्ये घेऊ शकत नाही कारण आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर शिकतो, मग मी थोडंसं ते शॉर्टकटमध्ये सांगतो. जर दिलेलं फंक्शन हे 1 1 आणि ऑन टू असेल, इफ गिव्हन फंक्शन इज 1 1 and on to, then the function is inversible. तर इनव्हर्स फंक्शनची डेफिनेशन अशी होती की कोणतंही फंक्शन जेव्हा 1 1 असतं आणि ऑन टू असतं तेव्हाच ते फंक्शन इनव्हर्स असतं. 1 1चा मिनिंग असा होतो की डोमेन सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची डोमेन सेटमधली जी इमेज आहे ती डिफरंट पाहिजे. प्रत्येक एलिमेंटची इमेज डिफरंट पाहिजे, नंबर 1, म्हणजे ते फंक्शन 1 1 आहे. आणि ऑन टूचा मिनिंग असा होतो की कोडोमेन सेट आणि रेंज इक्वल पाहिजे. कोडोमेन आणि रेंज हे दोन जर इक्वल असेल, रेंज म्हणजे काय, तर ह्या डोमेन सेटमधल्या एलिमेंटच्या इमेजेसचा सेट. पण ज्यावेळेस त्या इमेजचा सेट म्हणजे रेंज आणि कोडोमेनचे एलिमेंट इक्वल असतात, तेव्हा ते फंक्शन 1 1 असलेलं फंक्शन ऑन टू पण असतं. आणि असंच फंक्शन फक्त इनव्हर्स फंक्शन म्हणून काउंट केलं जातं. तर ही थोडीशी थेरी मी तुम्हाला सांगितली. आणि इनव्हर्स फंक्शन लिहिताना समजा y इक्वल टू fx इज अ 1 1 अँड ऑन टू फंक्शन. ओके, इफ y इक्वल टू fx इज 1 1 अँड ऑन टू फंक्शन, देन आपण जर हा एफला ट्रान्सफर केलं तर x इक्वल टू एफ इनव्हर्स y असं आपण लिहू शकतो. जर ते 1 1 ऑन टू असेल तर देन x इक्वल टू एफ इनव्हर्स y एक्झिस्ट. आणि एफ इनव्हर्स y इज अ डिफरन्शिएबल, याचा आपण मग डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. त्यालाच आपण इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणतो. जर आपण मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. जर आपण थोडा वेळ एफ इनव्हर्स वायला एफ इनव्हर्स वायला जर मी जी वाय म्हटलं, कारण ते पण एक फंक्शनच आहे, जी वाय म्हटलं तर ते जी वाय इक्वल टू एक्स असं फंक्शन तयार होतं. यालाच मी जी इन ब्रॅकेट वाय म्हणजेच एफ एक्स इक्वल टू एक्स असं लिहितो. लक्षात ठेवा, एफ इनव्हर्स म्हणजे जी. जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, तर येईल जी डॅश. तुम्हाला माहिती आहे जी याला जर मी थोडं
यू म्हटलं तर जी यूचं डेरिव्हेटिव्ह असतं जी डॅश यू, जी डॅश एफ एक्स इंटू परत एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इक्वल टू एक्स. याच्यावरून एक फॉर्म्युला तयार होतो, जी डॅश एफ एक्स इक्वल टू इथे याचे डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ डॅश एक्स. यालाच मी असंही लिहू शकतो किंवा मी यालाच दॅट इज जी डॅश वाय इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश एक्स असे म्हणू शकतो. थोडं किचकट वाटत असेल ते स्किप केलं तरी आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी तशी कोणती अडचण येणार नाही आहे. बघा आपण याचे काही एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पल घेतोय मी, फंक्शन आहे माझ्याकडे एफ एक्स इक्वल टू 2x - 2. ओके, तर ह्या फंक्शनला मी 11ची मेथड सांगतो इन्व्हर्स काढायची. तर आपण काय करायचो, या फंक्शनला y म्हणायचो. y इकडं काय आलं 2x - 2. याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू काढायचो. एक्सची व्हॅल्यू येते y + 2 अपॉन 2. एक्स जी व्हॅल्यू आहे, एक्स म्हणजेच वरती जर तुम्ही बघितलं असेल थेरीमध्ये, एक्स म्हणजेच एफ इनव्हर्स वाय. एफ म्हणजे काय, एफ इनव्हर्स वाय. एक्स म्हणजेच एफ इनव्हर्स वाय इक्वल टू वाय + 2 अपॉन 2. आणि जर आपण याला थोड्या वेळासाठी जी वाय म्हटलं तर ते y + 2 अपॉन 2. ते फंक्शन वायमध्ये, याला जर मी एक्समध्ये लिहिलं तर जी एक्स इक्वल टू एक्स + 2 अपॉन 2 येईल. आणि जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं जी डॅश एक्स तर त्याचा आन्सर येणार आहे 1/2. म्हणजेच जी डॅश एक्सचा आन्सर येणार आहे 1/2. हे एक प्रकारे बघा, म्हणजेच इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आणि दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे एकमेकांचे रिसिप्रोकल आहेत. जर आपले एफ एक्सचा आन्सर काय होता आठवत असेल तुम्हाला, तर ते होते 2x - 2. जर मी याच्यावर मी एफ डॅश एक्स काढला असता तर आन्सर आलं असतं 2. आणि इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx ऑफ जी एक्स म्हणजेच एफ इन्व्हर्स एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 1/2. फंक्शन आणि त्याचं रेसिप्रोकल आले इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता मी अजून एक एक्झाम्पल घेऊन हे थोडंसं क्लिअर करतो. समजा मी फंक्शन घेतलं y इक्वल टू एफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरोबर, y इक्वल टू एफ इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता मी काय करेल, लेट एफ इन्व्हर्सला मी जी म्हणतो. जी म्हणजे काय, एफ इन्व्हर्स. आता माहीत तुम्हाला, हा जर एफ मी ट्रान्सफर केल्याकडे ते एफ इन्व्हर्स वाय होईल. म्हणजे माझं फंक्शन होईल एफ इन्व्हर्स वाय इक्वल टू एक्स, बरोबर. पण एक्स म्हणजे काय, तर वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. म्हणजेच एफ इन्व्हर्स वायची व्हॅल्यू येईल एक्स म्हणजेच रूट वाय. एफ इन्व्हर्स वायची व्हॅल्यू किती आली, रूट वाय. पण एफ इन्व्हर्स वाय म्हणजे जी वाय, जी वाय इक्वल आलं रूट वाय. जर मी याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वायच काढलं समजा, तर जी डॅश वाय काय येईल, तर रूट वायचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/2 रूट वाय, बरोबर. मग आता तुम्ही जर चेक केलं तर इथे जी डॅश वाय, इथे जर आपण व्हॅल्यू टाकली जी डॅश वाय म्हणजेच काय, एफ एक्स इक्वल टू 1/2 रूट वाय, 1/2 रूट वाय. रूट वायची व्हॅल्यू किती आहे, एक्स. म्हणजेच इन्व्हर्स फंक्शनचं आन्सर आलं 1/2x. आणि जर तुम्ही फंक्शन चेक केलं असेल तर फंक्शनचं जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढलं असतं आपण, एफ एक्सचा आन्सर एक्स स्क्वेअर, एफ डॅश एक्सचा आन्सर आहे 2x. तर इन्व्हर्स फंक्शनचं आन्सर किती आलं 1/2x. समजते. तसं ह्या थेरीवर एक्झाम्पल पेपरला येत नाहीत, पण मी थोडेसे एक्सप्लेन करून दिले थेरी. आता याच्यावर एक थेरम आहे, इन्व्हर्स फंक्शनचा थेरम. थेरम पेपरला नेहमी येतात, थेरमचे प्रूफ विचारले जातात,
म्हणून थेरम व्यवस्थित समजून घ्या. इफ y इक्वल टू fx is a differentiable, y equal to fx is a differentiable function of x on interval I, and y is 1 on 2 and dy by dx not equal to 0, then dx by dy equal to 1 upon dy by dx, where dy by dx not equal to 0. हा आपला इन्व्हर्स फंक्शनचा थेरम आहे. थेरम काय आहे, जर आपण एखादं फंक्शन इन्व्हर्सिबल असेल, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल, तर आपण dx बाय dy ची व्हॅल्यू काढताना ती 1 अपॉन dy बाय dx अशी काढू शकतो. यालाच मी असंही म्हणू शकतो, dy बाय dx ची व्हॅल्यू काढताना ती 1 अपॉन dx बाय dy अशी काढू शकतो. थेरमचं स्टेटमेंट आधी समजलं पाहिजे. आणि थेरमचा जो प्रूफ आहे, जर याचा प्रिव्हियस थेरम आपण जो घेतला होता चेन रूलचा, त्याचा प्रूफ जर तुम्ही एकदा नजरेखालून घातला, तो जर व्यवस्थित समजून घेतला, तर तो आणि हा प्रूफ एकाच प्रकारचा आहे. प्रूफ लिहिण्याची जी पद्धत असते ती एकदम सारखीच असते. म्हणून जर तुम्ही तो प्रूफ आधी एकदा वाचला तर कदाचित हा तुम्हाला फार पटकन कळेल. बघा, तर प्रूफची स्टार्ट कशी होते, तर y काय, y हे x मधलं फंक्शन आहे ना. आपली सुरुवात अशी असते, लेट डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन एक्स. जर तुम्ही मागचा थेरम आठवत असेल तुम्हाला, तर त्याची स्टार्ट अशीच होती, इन एक्स. आता इथे एक्स हा वाय हा एक्सवर डिपेंड आहे, म्हणून एक्समध्ये चेंज झाला तर वायमध्ये पण चेंज होणार आहे. देअरफॉर डेल्टा वाय इज corresponding increment in y. तो डेल्टा वाय काय आहे, वाय मधली करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट आहे. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. जर डेल्टा एक्सची व्हॅल्यू 0कडे गेली, म्हणजे डेल्टा एक्स हा चेंज आहे, तो चेंजच झाला नाही, तर वायमध्ये पण चेंज होणार नाही, कारण वाय हे फंक्शन पूर्णपणे एक्सवर डिपेंड करतं. नाव वी हॅव, आपण काय करणार आहे, आपलं जे प्रूफ आहे डेल्टा dx बाय dy इकडे 1 अपॉन dy बाय dx, तेच मी इथे लिहिणार आधी डेल्टामध्ये. मग डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू 1. कारण डेल्टा एक्स हा टेन्स टू 0 आहे. याचा दुसरा एक मिनिंग होतो डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0. डेल्टा एक्स इज नियरर अँड नियरर टू 0 and delta y also not equal to 0 because it is tends to 0. म्हणून दोन्ही 0 नाही आहे, टेन्स टू 0 आहे, म्हणजे 0च्या जवळचा नंबर आहे पण 0 नाही. त्यामुळे आपण त्यांची डिव्हिजन करू शकतो, रेशिओ काढू शकतो. त्यामुळे यांच्या रेसिप्रोकलचा मल्टिप्लाय जर केला तर आन्सर किती येणार, 1. आता मी काय करणार, ह्या डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सला जो 0 नाही आहे त्याला मी ट्रान्सफर करणार. इथे येईल डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. बरोबर. मी काय करणार, टेक लिमिट ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला काय करणार, लिमिट घेणार मी. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, कारण सर्व एक्सवर डिपेंड होतं. आणि आपल्याला हे दिलेलं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0 ना. तर डेल्टा एक्सचं लिमिट मी टेन्स टू 0 घेणार आहे. आणि मग माझा आन्सर येणार इथे, देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन. मी लिमिट चॅप्टरमध्ये आपण असं शिकलेलो आहे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या सर्व ठिकाणी आपण फंक्शनची लिमिट सेपरेट करू शकतो. आणि त्याचा मी यूज करून इथं काय केलं आहे, न्यूमरेटरचं लिमिट सेपरेट केलं, डिनॉमिनेटर सेपरेट केलं. न्यूमरेटर कॉन्स्टंट असल्यामुळे लिमिट त्याचं 1च राहणार आणि हे डिनॉमिनेटरचं लिमिट आहे. आता बघा, इथे लिमिटच्या खाली डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे आणि फंक्शन आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. डिनॉमिनेटरमध्ये डेल्टा वाय असल्यामुळे
हे विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे इथे डेल्टा वाय हवा. आणि आपण असं सांगितलं होतं की ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. म्हणून हेच फंक्शन मी असे लिहू शकतो. देअरफॉर लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. झालं. आता इट इज गिव्हन दॅट, आपल्याला गिव्हन आहे, गिव्हन दॅट y is a differentiable function in x. y हे काय x मधलं डिफरन्शियल फंक्शन आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही डेफिनेशन सांगितली होती. y जर x मधलं फंक्शन असेल तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एक्झिस्ट होत असेल, त्याचा आन्सर फायनाईट यायचं असेल तर ते इक्वल टू असतं dy बाय dx. ही डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्हची. तर आपण इक्वेशन 1 म्हणू, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आणि ही व्हॅल्यू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स जर आपण इक्वेशन 1 मध्ये टाकलं, आपलं इक्वेशन 1 येईल. इक्वेशन 1 बिकम्स लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 इक्वल डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx. ओके. आता मी फक्त हे राईट हँड साईडलाच का असं लिहिलं, लेफ्ट हँड साईडला का नाही लिहिलं, कारण आपल्याला जो थेरम आहे थेरममध्ये गिव्हन आहे की y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. असं नाही दिलं की x इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ y. y हे x मधलं डिफरन्शियल फंक्शन आहे, म्हणून आपण लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सला dy बाय dx म्हणू शकतो. बरोबर. तर आपली राईट हँड साईड काय झालेली आहे, मग हिअर राईट हँड साईड RHS इज एक्झिस्ट अँड फायनाईट. आपली राईट हँड साईड काय झाली, एक्झिस्ट पण झाली आणि त्याचा आन्सर फायनाईट पण आला, कारण आपल्याला दिलेलं आहे dy बाय dx नॉट इक्वल टू 0. राईट हँड साईड इक्वल टू लेफ्ट हँड साईड आहे हे आपण शो नाही करत आहे, त्यामुळे आपली राईट हँड साईड जर एक्झिस्ट आणि फायनाईट होत असेल तर लेफ्ट हँड साईड सुद्धा म्हणजे LHS इज ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट, म्हणजे लेफ्ट हँड साईड सुद्धा एक्झिस्ट आणि फायनाईट झाली पाहिजे. म्हणजेच आपण लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू dx बाय dy असं लिहू शकतो. म्हणजेच देअरफॉर dx बाय dy LHS इक्वल टू 1 अपॉन dy by dx, the denominator not equal to 0 is proof. हा आपला थेरम काय झाला, प्रूव्ह झाला. समजतंय. बघा, मग आपण ह्या टाईपचे काही एक्झाम्पल्स घेऊ इनव्हर्सवरचे. बघा, एक्झाम्पल नंबर 1 मी घेतोय. क्वेश्चन आहे फाइंड द derivative using inverse function. Find the derivative using inverse function. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी चाललंय. बघा, एक्झाम्पल मी घेतलं y इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. y इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. तर आपल्याला dy बाय dx आन्सर काढायचं आहे, पण आपल्याकडे इनव्हर्स फंक्शन आहे. हे फंक्शन 1 1 आणि ऑन टू आहे, हे फंक्शन इनव्हर्स फंक्शन आहे, म्हणून आपण इनव्हर्स फंक्शनचा वापर करूनही dy बाय dx ची व्हॅल्यू काढतो. ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, त्याने आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर मी काय करणार, पहिल्यांदा हे फंक्शन x मध्ये कन्वर्ट करणार. आता हे फंक्शन y मध्ये, मग गिव्हन आहे आपल्याकडे y इक्वल टू क्यूब रूट ऑफ
एक्स प्लस 4. आपण दोन्ही वेळा जर क्यूब केला, कारण ते क्यूब रूट आहे, मग त्यावेळेला वाय क्यूब इक्वल टू एक्स प्लस 4. म्हणजेच एक्स इक्वल टू येईल वाय क्यूब मायनस 4. पण एक्स म्हणजेच एफ इनवर्स वाय. जर तुम्हाला मागची थेरी थोडीशी आठवत असेल तर एक्स म्हणजेच काय, एफ इनवर्स वाय. मग याच्यावरून मला, कारण हे एक्स हे फंक्शन वायमध्ये आता, म्हणून याच्यावरून मला डी एक्स बाय डी वाय मिळेल. कारण मी डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू वाय, त्यामुळे वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3y² आणि 4चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे मला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळाली. बरोबर. वी हॅव टू फाइंड डी वाय बाय डी एक्स. आपल्याला विचारलं काय त्यांनी, डी वाय बाय डी एक्स काढा बाय युजिंग इनवर्स फंक्शन. वी नो दॅट, मग आपल्याला माहित आहे की डी वाय बाय डी एक्स अँड डी एक्स बाय डी वाय आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. ओके, आपण इथे व्हॅल्यू टाकू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. पण डी एक्स बाय डी वाय किती आहे, 3y². म्हणजेच डी वाय बाय डी एक्स हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्यामुळे आपल्याला आन्सर पण एक्समध्ये पाहिजे. तर 1 अपॉन 3y². पण वायची व्हॅल्यू काय, वायची व्हॅल्यू आहे क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. मग क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग हे आन्सर तुम्ही इथपर्यंतच ठेवलं तरी चालेल. हे आन्सर काय आपलं, सॉरी, डी वाय बाय डी एक्स आन्सर आहे आपला. समजतं. आता आपण घेऊ एक्झाम्पल नंबर 2. मी फंक्शन घेतो वाय इक्वल टू रूट 1 प्लस रूट एक्स. बघा, या फंक्शनचं पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण इनवर्स फंक्शनचा वापर करून. मी काय करणार इथे, परत घेणार गिवन काय, वाय इक्वल टू रूट 1 प्लस रूट एक्स. याच्यावरून मला एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणून मी दोन्ही वेळाचा स्क्वेअर करेल, कारण हे स्क्वेअर रूट आहे. इथे येईल y² इक्वल टू 1 प्लस रूट एक्स. त्यानंतर मी काय करणार, 1ला ट्रान्सफर करणार, मग रूट एक्स इक्वल टू येईल y² मायनस 1. मग मी दोन्ही वेळाचा स्क्वेअर करेल. स्क्वेअर केल्यानंतर येईल एक्स इक्वल टू y² मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू, एक्सची, म्हणजेच ही एफ इनवर्स वायची व्हॅल्यू. जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, मग याच्यावरून जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं, कारण हे वायमधलं फंक्शन असल्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय येईल. आपण काय करतो, आता तुमची थोडीशी प्रॅक्टिस झाली चेन रूलमध्ये, याला मी थोड्या वेळासाठी यू म्हणेल. मग u² झाले, u² डेरिव्हेटिव्ह असतं 2u, मग 2y² मायनस 1. आणि त्यानंतर ज्याला आपण u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह, पण ते कसं असेल, विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजेच ते y² मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलं इथे 2 इन ब्रॅकेट y² मायनस 1 इंटू y² मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 2y, म्हणजे 4y इन ब्रॅकेट y² मायनस 1 इज द व्हॅल्यू ऑफ dx बाय dy. बरोबर. मग मला इक्वेशन नंबर 1 म्हणेल. मग आपल्याला तर रूल माहिती आहे, वी हॅव और वी नो दॅट we know that dy by dx equal to 1 upon dx by dy. मग जी वरची dx by dy ची व्हॅल्यू तिथे आपण टाकून देऊ, मग आपल्याला dy by dx मिळेल. मग dy by dx काय मिळालं मला, 1 upon 4y इन ब्रॅकेट y² मायनस 1. ही झाली माझी dy by dx ची व्हॅल्यू. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स मला आन्सर एक्समध्ये पाहिजे. माझं आन्सर कशामध्ये आलं, वायमध्ये आलं. मग ह्याच आन्सरला मी एक्समध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं, तर मी इथं वायची व्हॅल्यू टाकेल. जर तुम्हाला आठवत असेल तर इथे जर मी वायची व्हॅल्यू टाकली, तिथे येईल 4 इंटू वाय. वाय म्हणजेच काय, तर रूट 1 प्लस रूट एक्स इन ब्रॅकेट y² मायनस 1. y² म्हणजे काय, 1 प्लस रूट एक्स मायनस 1. हा 1 विल बी गेट कॅन्सल. द आन्सर इज 1 अपॉन 4 रूट एक्स इंटू रूट 1 प्लस रूट एक्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy by dx. एनी प्रॉब्लेम. आता थोडंसं चांगलं समजलं असेल, आपण अजून एक्झाम्पल घेऊया. बघा, एक्झाम्पल चला आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. y इक्वल टू लॉग एक्स. आता याचं कन्वर्जन मी एक्समध्ये करण्या अगोदर तुम्हाला लॉगॅरिदम चॅप्टरमधला एक रूल सांगतो, कारण तो रूल जर आला नाही तर याचं तुम्हाला इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्जनच करता येणार नाही.
रूल असा आहे, इफ a रेस टू b इक्वल टू m, जर a रेस टू b ची व्हॅल्यू m असेल, देन इट इज रिटन ॲज log m टू द बेस a इक्वल टू b. याला आपण काय करतो, हा इंडेक्स फॉर्म आहे, याला आपण लॉगमध्ये कन्वर्ट करतो. सिमिलरली व्हाईस वर्सा असं होईल, इफ log m टू द बेस a इक्वल टू b, देन a रेस टू b इक्वल टू m. जेव्हा आपण इकडून इफ पासून देनकडे येतो तेव्हा तो एक फॉर्म्युला झाला. जेव्हा आपण देन पासून इफकडे जातो म्हणजे व्हाईस वर्सा करतो तेव्हा आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स मिळतो. म्हणजे इफ log m टू द बेस a इक्वल टू b असेल, देन a रेस टू b इक्वल टू m. दिस इज कॉल्ड log टू इंडेक्स फॉर्म आणि दिस इज कॉल्ड इंडेक्स फॉर्म टू लॉग फॉर्म. आता आपल्याला y log x मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. मी काय करतो, इथे लॉगचा इंडेक्स फॉर्म घेतो. ह्या लॉगचा बेस e आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याला जेव्हा मी इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल तेव्हा मला x इक्वल लिहावं लागेल e रेस टू y. मग x व्हॅल्यू काय झाली, e रेस टू y. मग x जर y मध्ये असेल तर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढेल dx बाय dy. dx बाय dy ची व्हॅल्यू काय, मग e रेस टू y चं डेरिव्हेटिव्ह असतं e रेस टू y. म्हणजे dx बाय dy ची व्हॅल्यू झाली e रेस टू y. मग we know that or we have dy by dx is equal to 1 upon dx by dy. आपली व्हॅल्यू येईल 1 upon e raised to y. This is the value of dy by dx. But this value is in y, variable y. आपल्याला ती व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे, x मध्ये. मग e raised to y ची व्हॅल्यू काय होती, e raised to y ची व्हॅल्यू होती x. मी काय करेल, मग dy by dx चं आन्सर येईल माझं 1 upon x. आन्सर समजलं ना. बघा, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ फंक्शन y इक्वल टू 2x cube minus 6x and calculate its value at x equal to minus 2. क्वेश्चन समजला. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ द फंक्शन. याचं इनव्हर्स फंक्शन काढा आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढा आणि मग त्या फंक्शनची आणि त्या dx अपॉन dy ची x इक्वल टू मायनस 2 साठी व्हॅल्यू काढायची. बघा, मग आपल्याला दिलेलं काय, गिव्हन आहे आपल्याकडे y इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x. बरोबर. तर इनव्हर्स फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे dx बाय dy ची व्हॅल्यू. आणि याच्यावरून मला आता असं काय म्हटलं ना की इनव्हर्स फंक्शन वापरूनच काढा. त्यामुळे मी डायरेक्ट याचं डेरिव्हेटिव्ह जर काढलं तर dy बाय dx आन्सर येईल माझं 6x स्क्वेअर मायनस 6. बरोबर. we know that or we have dx by dy म्हणजे इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. जर आपण इथे व्हॅल्यू पुटअप केली तर dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन 6x स्क्वेअर मायनस 6 येईल. बरोबर. म्हणजे काय सांगितलं, ॲट x इक्वल टू मायनस 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे dx बाय dy ची व्हॅल्यू काढा. ती व्हॅल्यू किती येईल, मग 6 इंटू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर चल येते मायनस 2 जर टाकला तर 4. 6 इंटू 4 24 मायनस 6. द व्हॅल्यू इज 1 अपॉन 18. अँड ऑल्सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. आपण काय करू इथे, मग y ची व्हॅल्यू काढूया. y इक्वल टू काय, 2 इंटू एक्स क्यूब. एक्सची व्हॅल्यू किती आहे, मायनस 2. मायनस 2चा क्यूब येतो मायनस 8 मायनस 6 इंटू एक्स म्हणजे मायनस 2. माझा आन्सर येईल मायनस 16 प्लस 12. द आन्सर इज मायनस 4 ॲट एक्स इक्वल टू मायनस 2. आय होप तुम्हाला आता समजतं आहे इनव्हर्स फंक्शन काय असतं ते. तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. आता आपण सुरू करूया याचे काही फॉर्म्युलीज. म्हणजे आपण लिहिते स्टँडर्ड इनव्हर्स
ट्रिगो फंक्शन्स, म्हणजे आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचे जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचे फॉर्म्युले तयार करायचे आणि हे फॉर्म्युले आपण आपल्या 14 फॉर्म्युल्यामध्ये ॲड करणार आहे. तर मी एकच फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहे आणि बाकी डायरेक्ट लिहिणार आहे, कारण सगळ्यांचा प्रूफ जवळपास सारखाच असतो. त्यामुळे y इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स आहे आणि प्रूफ नॉर्मली पेपरला नाही विचारत. y इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स आहे आणि तुम्हाला माहीत असेल की साईन इन्व्हर्सची व्हॅल्यू ही नेहमी -1 आणि +1च्या मध्ये असते, म्हणजे साईन इन्व्हर्स 1ची जी काय व्हॅल्यू येणार ती -1 +1च्या मध्ये येते. आणि वायची व्हॅल्यू म्हणजे साईन वायसाठी वाय अँगलमध्ये असतो आणि वायची व्हॅल्यू असते ही -π/2 आणि +π/2 मध्ये. -π/2 इकडे असतो -π/2, इथे असतो +π/2 आणि ती व्हॅल्यू याच्यामध्ये असते वायची. नाव ते जास्त डीपमध्ये मी तुम्हाला सांगत नाही आहे, कारण आपल्याला ते इन्व्हर्स फंक्शनमध्ये आपण शिकणार आहोत. हा जो पार्ट आहे आपण मेन याचे फॉर्म्युले तयार करणे त्याच्यावरून एक्झाम्पल सोडवणे हा बघतोय. त्यामुळे मी तुम्हाला याच्या थेरीमध्ये आता घेऊन जात नाही आहे. तर आपल्याला दिलेलं आहे y इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स, एक्सचं लिमिट दिलेलं आहे, वायचं लिमिट दिलेलं आहे आणि आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. बघा y इक्वल टू काय दिले आपल्याला साईन इन्व्हर्स एक्स, याचाच अर्थ असा होतो x इक्वल टू काय, x इक्वल टू साईन वाय. तुम्हाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री येतं त्यामुळे x इक्वल टू काय मग साईन वाय. आता x हे y मधलं फंक्शन आहे, कारण मला y जरी इन्व्हर्स फंक्शन असेल x मधलं तर मला याचं डेरिव्हेटिव्ह नाही माहिती. मी काय केलं त्याला x मध्ये कन्वर्ट केलं. हे y मधलं फंक्शन असल्यामुळे याच्यावरून मला dx/dy मिळू शकतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. तर साईन वायचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस वाय, बरोबर. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. वी हॅव, मग आपल्याला माहिती आपल्याला काढायचं dy/dx आहे, तर dy/dx इक्वल टू 1/dx/dy. मग आपण इथे जर व्हॅल्यू पुटअप केली तर 1/cos y. ते कशामध्ये फंक्शन आलं वायमध्ये, पण आपल्याला हे फंक्शन एक्समध्ये पाहिजे. म्हणून मी काय करेल ह्या कॉस वायला मला साईन वायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्या कॉस वायला आधी लिहिल रूट कॉस स्क्वेअर वाय, कारण कॉस स्क्वेअर जर रूटमध्ये लिहिलं तर स्क्वेअर रूट काढल्यानंतर कॉस स्क्वेअर वायचं स्क्वेअर रूट हे कॉस वाय येणार आहे. म्हणून मी कॉस वायच लिहिलं आहे आणि असं लिहिण्याचं मेन रिझन असं की कॉस स्क्वेअर वायची आयडेंटिटी असते 1 - साईन स्क्वेअर वाय. त्याचा फॉर्म्युला आहे 1 - साईन स्क्वेअर वाय आणि साईन वायला आपण एक्स म्हटलेलं आहे. आपण काय केलं आहे साईन वायला एक्स म्हटलं आहे. मग आपलं ॲन्सर येणार इथे 1/√1 - x². dy/dxचं आपलं ॲन्सर येणार 1/√1 - x². आणि हे आता आपण नॉर्मली विचार करताना इथे सिन्स -1 <= x <= 1, एक्सची व्हॅल्यू -1 आणि +1 मध्ये असल्यामुळे रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येणार नाही आहे आणि -π/2 <= y <= π/2 असल्यामुळे याचं जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढलं किंवा स्क्वेअरमध्ये नेलं त्यावेळेस आपण इथं प्लस मायनस घेण्याची गरज राहणार नाही, कारण आपल्याला ह्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे 4th क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट हा 4th आणि फर्स्ट याच्यामध्ये कॉस फंक्शन कुठेच निगेटिव्ह नसल्यामुळे आपल्याला इथं निगेटिव्ह साईन घ्यायची काहीच गरज नाही आहे. म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं साईन इन्व्हर्स एक्सचं 1/√1 - x². मग याच्यावरून आपण मेनली 6 फॉर्म्युले बनवतो. मग मी वरती लिहितो आता फॉर्म्युले. आपले टोटल फॉर्म्युले आधी होते 14. मी तुम्हाला सांगितलं होतं हे 14 फॉर्म्युले पाठ ठेवा, तुम्हाला कोणतंही डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल सुटेल. तसंच मी आता एक स्टेटमेंट सांगतोय की हे प्लस हे 6 फॉर्म्युले पाठ ठेवा, तुम्हाला कोणतंही 12च्या डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल सुटेल. तर मी याला आता फॉर्म्युला नंबर 1 म्हणणार आहे. इफ y = साईन इन्व्हर्स एक्स, साईन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं dy/dx = 1/√1 - x². सेकंड, अर्थात इथे एक्सचं लिमिट -1 to +1 मध्ये असणार, कारण जर एक्सचं लिमिट -1 पेक्षा छोटं झालं किंवा +1 पेक्षा मोठं आलं तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह येईल आणि याचं स्क्वेअर रूट याचा आपल्याला स्क्वेअर रूटच काढता येणार नाही आहे. एक्स व्हॅल्यू 1 असू शकत नाही इथे, कारण एक्स व्हॅल्यू 1 झाली तरी डिनॉमिनेटर 0 होईल, हे इन्फिनिटी येईल. म्हणजे इथे एक्स व्हॅल्यू 1 पण अलाउड नाही आहे,
ती -1 आणि +1च्या मध्येच असली पाहिजे. म्हणजे -1 लेस दॅन x लेस दॅन 1 हे याचं लिमिट असलं पाहिजे. बघा, तर पहिला फॉर्म्युला हा आहे. सेकंड फॉर्म्युला आहे इफ y इक्वल टू कॉस इनवर्स x. जसं आपण साइन इनवर्सचा प्रूव्ह केला त्याचप्रमाणे आपण हे प्रूव्ह करू शकतो की जर y इक्वल टू कॉस इनवर्स x असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो देन dy/dx इक्वल टू -1/√1 - x². जे मी आता प्रूव्ह करत नाही आहे कारण आपल्याला मेनली आता फॉर्म्युल्याची गरज आहे. आपण थिअरीसाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. मग थर्ड फॉर्म्युला इफ y इक्वल टू tan इनवर्स x then dy/dx इक्वल टू 1/1 + x². फोर्थ फॉर्म्युला आहे इफ y इक्वल टू cot इनवर्स x then dy/dx इक्वल टू -1/1 + x². फिफ्थ फॉर्म्युला आहे इफ y इक्वल टू sec इनवर्स x then dy/dx इक्वल टू 1/x × √x² - 1. आणि लास्टली इफ y इक्वल टू cosec इनवर्स x then dy/dx ची व्हॅल्यू असते -1/x × √x² - 1. आता मी थोडंसं डीपमध्ये जात नाही इथे, पण ह्या दोघांसाठी छोटीशीच फक्त माहिती सांगतोय, थोडीशीच माहिती सांगतो. ह्या दोघांसाठी इथे जर तुम्ही चेक केलं तर रूटमध्ये x² - 1 आलेलं आहे. इथे पण x व्हॅल्यू 1 नाही चालणार, पण इथे x ची व्हॅल्यू x इज लेस दॅन -1 अँड x विल बी ग्रेटर दॅन +1. x व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी चालेल, x व्हॅल्यू -1 पेक्षा छोटी चालेल, पण x व्हॅल्यू कोणत्याही परिस्थितीमध्ये -1 आणि +1 मधला नंबर चालणार नाही, कारण हे उत्तर रूटमधलं निगेटिव्ह येणार. आणि दुसरी गोष्ट x ची व्हॅल्यू 1 पण चालणार नाही, कारण डिनॉमिनेटरमध्ये 0 येणार. त्यामुळे पहिल्या दोन फॉर्म्युल्यासाठी जी कंडिशन होती, इथे कंडिशन होती की x ची व्हॅल्यू कोणत्याही परिस्थितीमध्ये -1 आणि +1च्या मध्ये हवी, आणि शेवटच्या दोन फॉर्म्युल्यासाठी कंडिशन आहे x ची व्हॅल्यू कोणत्याही परिस्थितीमध्ये -1 पेक्षा छोटी हवी किंवा 1 पेक्षा 1 पेक्षा मोठी हवी. हे ॲक्च्युली तसं काय एवढं जास्त कठीण जाणार नाही आहे, कारण आपल्याला जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये नॉर्मली हे आपण वापरत नाही, पण जेव्हा JEEचा वगैरे आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला याची गरज पडणार आहे. ओके, बघा, तर आपण चेन रूल सारखंच सोडवणार आहोत. तर मी याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढेल तेव्हा मी काय करेल, ह्या x² ला u म्हणेल. माझं एक्झाम्पल तयार झालं y इक्वल टू साइन इनवर्स u, बरोबर. आणि साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आपला पार्ट आहे 1/√1 - x². त्याप्रमाणे साइन इनवर्स यूचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 - ज्याला मी u म्हटलं त्याचं स्क्वेअर, आणि ते झाल्यानंतर इंटू d/dx ऑफ u म्हणजेच x². लक्षात येतं, मी x² ला u म्हटले. माझं एक्झाम्पल तयार झालं y इक्वल टू साइन इनवर्स u. माझ्याकडे साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला होता 1/√1 - u². मी इथे u ची व्हॅल्यू टाकली आणि ते यूचं पुढे काय करणार, आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, मग आपलं dy/dxचा आन्सर येणार 1/√1 - x⁴ इंटू x²चं डेरिव्हेटिव्ह 2x. मग आपलं डेरिव्हेटिव्ह झालं 2x/√1 - x⁴. आता आपण एक्झाम्पल नंबर 2 घेऊ. y इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2x² - x. आता बघा, मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. परत आपले फॉर्म्युले पार्ट आहेत. मी होते शेजारी फॉर्म्युल्याचा एक चार्ट पण देतो तुम्हाला, ते बघून तरी तुम्हाला ती फॉर्म्युला आली पाहिजे. तर इथे कॉस इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये 2x² - x. जर मी थोड्या वेळासाठी याला u म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार होतं y इक्वल टू कॉस इनवर्स u, ज्याचं डेरिव्हेटिव्ह माझं पार्ट आहे. म्हणून मी याला u म्हणणार. जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल चेन रूल, त्याची प्रॅक्टिस झाली असेल तर हा पार्ट तुम्हाला सोपा जाईल. याला u म्हटल्यानंतर कॉस इनवर्स यूचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/√1 - u². u म्हणजे 2x² - x ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि ज्याला आपण u म्हटलं त्याचं आठवण करून डेरिव्हेटिव्ह. जर आपण हे सॉल्व केलं तर इथे येईल -2x² डेरिव्हेटिव्ह येतं 4x आणि -x डेरिव्हेटिव्ह येईल 1,
अपॉन रूटमध्ये 1 मायनस, हा ब्रॅकेट मी असाच ठेवला तरी चालेल, याचं मी स्क्वेअर केला तरी चालेल. याचा जर मी स्क्वेअर करायचा ठरवला तर याचा स्क्वेअर येईल 4x⁴ मायनस 4x³ प्लस x². हा झाला या ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर झाला 4x⁴ मायनस याचं मल्टिप्लिकेशन 4x³ आणि प्लस x². तर याला आपण सॉल्व केलं, सिम्प्लिफाय केलं तर आपला आन्सर येईल मायनस 4x - 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस 4x⁴ प्लस 4x³ मायनस x². आणि हे आपलं असेल dy/dxचं आन्सर. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 3. y इक्वल टू साइन इनवर्स इन ब्रॅकेट 2x. बघा, आपल्याला साइन इनवर्स यूचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आता, त्यामुळे मी तर काय करणार, याला यू म्हणणार. बरोबर, माझं डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, dy/dx इज इक्वल टू साइन इनवर्स यू. त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 मायनस u². यू म्हणजे काय, 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इंटू dy/dx ऑफ, ज्याला आपण यू म्हटलं ते फंक्शन. आपलं आन्सर आलं 1/√1 मायनस 2x स्क्वेअर येतो 2x किंवा 4x. दोन्हीचा मिनिंग सेम होतो. आणि इंटू 2xचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x इंटू log 2. म्हणजे तुमचं फायनल आन्सर होणार आहे 2x इंटू log 2 अपॉन रूटमध्ये 1 मायनस 4x. बाय द वे, काहींच्या माइंडमध्ये थोडी शंका आली असेल की 2xचा स्क्वेअरला डायरेक्ट 4x कसं काय लिहिला. अशा मुलांसाठी फक्त मी थोडंसं रफ काम करतो. बघा, 2xचा स्क्वेअर याचाच मिनिंग असं असतो 2x. a⁴n म्हणजे a⁴mn. तसं 2 इंटू x 2x. यालाच मी असं लिहू शकतो 2 होल ब्रॅकेट x. म्हणजे 2चा स्क्वेअर ब्रॅकेट x, पण 2चा स्क्वेअर असतो 4, त्यामुळे त्याला मी 4x असंही लिहू शकतो. समजतंय. आता मी घेतो एक्झाम्पल नंबर 4. y इक्वल टू कॉट इनवर्स 1/x². बघा, हा जो टॉपिक आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं त्याचं नाव आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचं चॅप्टर होतं 12th त्याची फॉर्म्युला इथं आपल्याला वापरावं लागणार आहेत. मग या इथे जर कॉट इनवर्स 1/x² डेरिव्हेटिव्ह काढतात, मी याला यू म्हटलं तरी मला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. पण जर तुमचे फॉर्म्युले थोडेसे चांगले अजून पार्ट असतील तर मला हेच एक्झाम्पल असं लिहिता येईल y इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट x². कारण एक फॉर्म्युला आहे कॉट इनवर्स 1/x इक्वल टू टॅन इनवर्स x. आणि आपल्याकडे टॅन इनवर्स xचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे, म्हणून आपण याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढू शकतो. मग याचं डेरिव्हेटिव्ह जर मी काढलं तर dy/dx इक्वल टू काय येईल, तर मी x² यू म्हणेल. मग तयार झालं टॅन इनवर्स यू. मग टॅन इनवर्स यूचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आठवतं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस u². यू काय इथे x² आणि त्याचा स्क्वेअर. आणि आठवण करून ज्याला मी यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. तुमच्या प्रत्येक क्षणी लक्षात येत असेल की ह्या पार्टसाठी किंवा याच्या पुढच्या सर्व पार्टसाठी आपल्याला जो पहिला मी डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ टाकला होता चेन रूलचा, जो डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह 2 अशा 2 पार्ट्समध्ये होता, तो आधीच चांगला समजणं गरजेचं आहे. कारण हे मी तुम्हाला आधी पण समजून सांगितलं, हे सगळं कनेक्टेड असतं. मागचा पार्ट जर समजला नाही तर पुढचा पार्ट हळूहळू डोक्यावरून जायला लागतो. म्हणून तुम्ही मागचे व्हिडिओ आधी क्लिअर करा, तुमचं चेन रूलच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर असू द्या, त्याचे सर्व एक्सरसाइज तुम्ही सोडवून बघा, त्यातले आलेले डाऊट्स तुम्ही विचारा. आणि एकदा ते जर तुम्हाला चांगलं समजलं तर हे फार सोपं आहे. हे समजायला एकदम सोपं आहे. फक्त तो मागचा पार्ट न आल्यास हे मात्र अवघड जातं. ठीक आहे, तर आपण आता पुढचा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 5. 5th नंबरचा एक्झाम्पल मी घेतोय y इक्वल टू कॉस इनवर्स रूटमध्ये 1 + x/2. कॉस इनवर्स रूटमध्ये 1 + x/2. तर मी इथे काय करणार, ह्या रूटला, पूर्ण रूटला मी यू म्हणणार. माझं एक्झाम्पल झालं y इक्वल टू कॉस इनवर्स यू. बरोबर. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस इनवर्स यूचं आठवतं, -1/√1 - u². मग याचं डेरिव्हेटिव्ह -1/√1 -
रूटमध्ये 1 मायनस यू स्क्वेअर, यू म्हणजे कशाला म्हटलं मी, रूट 1 प्लस एक्स अपॉन 2ला त्याचा स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ रूट 1 प्लस एक्स अपॉन 2, ज्याला यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. माझा आन्सर काय येणार माझं इथे, -1 अपॉन रूट 1 मायनस, आणि ह्या रूटचा जेव्हा मी स्क्वेअर करेल तेव्हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही कट होतील आणि इथं शिल्लक राहील 1 प्लस एक्स अपॉन 2. आणि याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढेल तो जो खालचा रूट 2 आहे हा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला मी 1 अपॉन रूट 2 करून बाहेर काढलं तरी चालेल. आणि त्यानंतर जी टर्म उरलेली रूटमध्ये 1 प्लस एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला परत 1 प्लस एक्सला यू म्हणावं लागेल. मग रूट यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 2 रूट यू, त्यानुसार इथे येईल 1 अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ आपण ज्याला यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आपलं फायनल आन्सर आलं 1 अपॉन, इथे जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तिथे येईल रूटमध्ये 2 मायनस 1 मायनस एक्स आणि अपॉन 2, तर याला मी अपॉन रूट 2 असं लिहू शकतो इंटू 1 अपॉन रूट 2 इंटू 1 अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स आणि 1 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 इंटू 1. ओके, तिथं रूट 2 आणि रूट 2 टर्म कॅन्सल होणार. माझा आन्सर असणार -1 अपॉन 2 इंटू रूट 2 मायनस 1 येईल 1 1 मायनस एक्स इंटू रूट 1 प्लस एक्स, यालाच मी -1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असं पण म्हणू शकतो. आणि हे झालं माझं डेरिव्हेटिव्ह, हे झालं डी वाय बाय डी एक्सचं आन्सर. बघा एक्झाम्पल नंबर 6, त्या y इक्वल टू साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन इनवर्स एक्स स्क्वेअर, साइन इनवर्स स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर. बघा साईनचा स्क्वेअर आहे म्हणजे ते मी असं पण लिहू शकतो साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स एक्स स्क्वेअर होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि जर तुमचं ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आठवत असेल, इनवर्स ट्रिग्नोमेट्री 12चं, तर साइन आणि साइनवर्स हे दोन्ही टर्म एकमेकांचे रेसिप्रोकल असतात, त्यामुळे दोन्ही टर्म कट होऊन याचं आन्सर येतं 1 आणि आपलं शिल्लक राहत येते एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे आन्सर येतं x⁴. मग याचं डेरिव्हेटिव्ह जर मी काढलं तर डी वाय बाय डी एक्सचं माझं आन्सर येईल 4x³ हे माझं आन्सर आहे. बघा एक्झाम्पल नंबर 7, आता हे थोडेसे वेगळे एक्झाम्पल म्हणून याला स्टार्ट करतो की वेगळे एक्झाम्पल म्हणून y इक्वल टू कॉस इनवर्स 4 cos³ x मायनस 3 cos x. बरं, याला मी वेगळी कॅटेगरी करण्याचा किंवा याला स्टार करण्याचा पर्पज असा आहे, अशा एक्झाम्पलच्या वेळेस जर तुम्ही ह्या पूर्ण ब्रॅकेटला यू म्हटलं, कॉस इनवर्स यू, आणि मग तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलं तरीही तुमचा आन्सर येईल, पण ते आन्सर फार मोठं होणार आहे सोडवण्यासाठी, आणि म्हणून मी याला वेगळा टाईप म्हणतो आहे. तर बाहेर ज्यावेळेस कॉस इनवर्स हे फंक्शन आहे आणि ब्रॅकेटमध्ये पण हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, मग जर शक्य असेल तर बाहेरचं जे फंक्शन आहे कॉस इनवर्स त्याला अनुरूप, म्हणजे त्याच्यासाठी योग्य असं मध्ये कॉसचं फंक्शन जर आणता आलं, कॉस किंवा साईनचं फंक्शन पण इथं चालू शकेल, तर मला ह्या फंक्शनला सिम्प्लिफाय करता येतं. म्हणून हे जे खालचे एक्झाम्पल आहे ट्रिग्नोमेट्रीमधले सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल आहे. मग ज्या मुलांचं ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले चांगले असतात त्या मुलांना हा पाठ सोपा जातो. मग 4 cos³ x मायनस 3 cos x असं जेव्हा आपण बघतो त्याच वेळेस काही मुलांना तरी नक्कीच हा फॉर्म्युला आठवेल, cos3θ इक्वल टू 4 cos³ मायनस 3 cos θ. ज्या मुलांना हा फॉर्म्युला आठवतो त्यांना लगेच कळेल की 4 cos³ x मायनस 3 cos x ऐवजी मी cos 3x असं लिहू शकतो, म्हणजे हे फंक्शन तयार होतं y इक्वल टू कॉस इनवर्स cos 3x. आणि कॉस इनवर्स आणि कॉस हे फंक्शन आल्यामुळे हे कॅन्सल होतात आणि याचा आन्सर येतं y इक्वल टू 3x. y इक्वल टू 3x असल्यामुळे याचं जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह काढेल dy बाय dx, तर 3xचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असल्यानंतर ते आन्सर येईल 3 आणि तुमचा आन्सर असणार आहे. इथे जर तुम्ही यू म्हटले असते ब्रॅकेटला तर हे आन्सर प्रचंड मोठं झालं असतं, फायनल आन्सर हे झालं असतं, पण त्याची जागा खूप वाढली असते लिहिण्याची. म्हणून त्यासाठी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपल्याला हेल्प करतात सोडवण्यासाठी. म्हणून मी आता इथं स्टार केलं, याच्या खाली मी जे एक्झाम्पल घेतो आता ते सगळे ट्रिग्नोमेट्रीच्या रिलेटेड घेणार आहे. यासाठी तुम्ही जर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पार्ट असतील तर डायरेक्ट कळेल तुम्हाला, नसेल तर नॉर्मली तुमच्याकडे एक त्या फॉर्म्युल्याचा
पेज किंवा फॉर्म्युलाचा कागद काहीतरी तुमच्याजवळ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या रीतीने समजेल. बघा पुढचं एक्झाम्पल मी घेतोय. y इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट साइन 4x. कॉस इनवर्स इन ब्रॅकेट साइन 4x. तर इथं बाहेर कॉस इनवर्सचं फंक्शन आहे आणि ब्रॅकेटमध्ये साईनचं फंक्शन आहे, बरोबर. मग दोन्ही फंक्शन तर सेम नाही. जसं आपण कॉस इनवर्स आणि कॉस आल्यानंतर फंक्शन कॅन्सल करून 3x लिहिलं होतं, तसं इथे चान्स नाही काय करायचा. पण इथे आपण थोडंसं जर विचार केला तर आपल्याला साईन फंक्शनला कॉसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जो आपण 9th स्टँडर्डच्या ट्रिग्नोमेट्रीपासून बघतो. साधारण 9thमध्ये असावं, काही ना 10thमध्ये असेल. तर साईन फंक्शनला कॉसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉस 90 मायनस थिटा असं लिहिता येतं, म्हणजेच कॉस π/2 मायनस 4x असं आपल्याला लिहिता येईल. कॉस π/2 मायनस एक्स म्हणजेच साईन एक्स, कारण 90चा अँगल आल्यानंतर काय होतं, कॉस फंक्शनचं कन्व्हर्जन साईनमध्ये होतं. म्हणून मी या साईन 4x ला असं लिहू शकतो कॉस π/2 मायनस 4x. आणि अशा रीतीने हे कॉस फंक्शन कॅन्सल होणार आहे, म्हणजे माझं वायचा आन्सर येणार आहे π/2 मायनस 4x. मी जेव्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढेल dy/dx, तेव्हा मला π/2चं डेरिव्हेटिव्ह आधी काढावं लागेल, ते 0 येणार आहे. आणि मायनस 4xचं डेरिव्हेटिव्ह असतं 4x log 4. आणि हे माझं फायनल आन्सर असणार आहे. पुढचा नंबर आहे एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल आहे y इक्वल टू साइन इनवर्स रूटमध्ये 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2. बघा इथे पण जर तुम्ही इथे साईनवर असल्यामुळे याला यू म्हटले तर ते एक्झाम्पल फार लेंथी होणार आहे. मग इथे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री जर फॉर्म्युला येत असतील चांगले, तर 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर x/2. 2 साइन स्क्वेअर x/2 म्हणजेच 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2 ऐवजी आपण साइन स्क्वेअर x/2 लिहू शकतो. हे रफ नॉलेज, म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युल्याचं नॉलेज तुमच्याकडे असेल तर हे एक्झाम्पल तुमच्यासाठी प्रचंड सोपे आहेत. मी येथील साइन इनवर्स इंटू रूटमध्ये 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2 ऐवजी लिहिणार साइन स्क्वेअर x/2. मग इथे येईल साइन इनवर्स, साइन स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे दोन्ही कट होणार आणि ते शिल्लक राहणार साइन x/2. अशा रीतीने साइन इनवर्सच्या पुढे ब्रॅकेटमध्ये परत साइन फंक्शन आलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही फंक्शन कॅन्सल होतील. आन्सर येईल x/2 yचं, बरोबर. मग आपलं काम फक्त शिल्लक राहते याचं डेरिव्हेटिव्ह काढणे, dy/dx इक्वल टू हाफ. इथे डेरिव्हेटिव्हचं काम फार छोटं आहे, मेन काम आहे तुमचं सिम्प्लिफिकेशन. पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 10. y इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस 3x अपॉन साइन 3x. 1 मायनस कॉस 3x अपॉन साइन 3x. तुम्हाला हे फार केअरफुली आता बघावं लागेल सर्व, कारण तुमचे फॉर्म्युले इथे मॅटर करतात. म्हणून जे फॉर्म्युले तुम्हाला येत नाहीत, मी प्रत्येक ठिकाणी ते फॉर्म्युले सांगणार आहे, या एक्झाम्पलसाठी गरजेचे. तुमच्याकडे फॉर्म्युले नसतील ते फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या आणि यानंतर जेव्हा याची गरज पडेल तेव्हा ते वापरा. आणि जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुमची परत एकदा रिव्हिजन व्हावी, म्हणून मी हे सगळं सांगतो आहे. तर इथे पण फॉर्म्युले कोणते लागणार, इथं पहिल्यांदा 1 मायनस कॉस येते, इथं फॉर्म्युला लागेल 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि डिनोमिनेटरमध्ये फॉर्म्युला आहे साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. हे सगळे 11th स्टँडर्डमधले फर्स्ट 3 चॅप्टर्सचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले. तर सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले त्यात मिळतील. तर मग y इक्वल टू काय होईल, y इक्वल टू फंक्शन येईल टॅन इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 3x आहे, त्याच्याऐवजी मी काय लिहू शकतो आता, मग 2 साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट 3x अपॉन 2, 3xची हाफ. आणि डिनोमिनेटरमध्ये साइन 3x ऐवजी मी लिहू शकतो 2 साइन 3x/2 इंटू कॉस इन ब्रॅकेट 3x/2 आणि होल ब्रॅकेट कम्प्लीट. इथे 2 ही टर्म कट होणार आणि साइन 3x/2 ही पण टर्म कॉमन आहे, ती कट होणार. इथे शिल्लक राहणार
टॅन इनवर्स इन ब्रॅकेट वरती आलं साईन 3x/2 आणि खाली टर्ममध्ये आलं कॉस ब्रॅकेटमध्ये 3x/2 आणि अशा रीतीने हे फंक्शन तयार झालं. टॅन इनवर्स साईन अपॉन कॉस असतो टॅन 3x/2 आणि टॅन इनवर्सच्या ब्रॅकेटमध्ये टॅनचं फंक्शन आलेलं आहे. मग वायचं ॲन्सर येणार आहे ते टॅन इनवर्स आणि टॅन कट होऊन 3x/2 हे वायचं ॲन्सर आहे. मग याच्यावरून जर तुम्ही dy/dx काढला तर dy/dx ॲन्सर येणार तुमचं 3/2 आणि हे असेल या वायवाल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. y इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट cos x अपॉन 1 प्लस साइन x. बघा इथे पण ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याचा यूज आपल्याला करावा लागेल कारण बाहेर कॉट इनवर्स फंक्शन आहे. तर इथे कॉटची टर्म आली पाहिजे किंवा ह्या कॉट इनवर्सला टॅनमध्ये कन्वर्ट करूनही आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. म्हणजे जर मी याच फंक्शनला टॅनमध्ये कन्वर्ट केलं तर मी लिहू शकतो टॅन इनवर्स 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मग इथेही आपल्याला फॉर्म्युला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग ट्रिग्नोमेट्रीमधला फॉर्म्युला आहे कॉस θ/2 मुद्दामून थिटामध्ये सांगतो नंतर आपण एक्समध्ये कन्वर्ट करूया प्लस साइन θ/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस साइन थिटा. आणि दुसरा फॉर्म्युला आहे कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर θ/2 मायनस साइन स्क्वेअर θ/2. तर ह्या दोन्ही फॉर्म्युल्याचा यूज आपल्याला इथं करता येऊ शकतो. कसं तर y इक्वल टू आहे टॅन इनवर्स तर 1 प्लस साइन एक्सला आपण 1 प्लस साइन थिटा म्हणूया. याचा फॉर्म्युला तयार होतो कॉस x/2 प्लस साइन x/2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन डिनोमिनेटरमध्ये कॉस एक्स जागेवर जर मी कॉस थिटा असं मांडलं तर याचा फॉर्म्युला तयार होतो कॉस स्क्वेअर x/2 मायनस साइन स्क्वेअर x/2. आणि आपण आता याचे फॅक्टर पडू शकतो. न्यूमरेटरचे फॅक्टर पडतील डिनोमिनेटरचे पण फॅक्टर पडतील. तर न्यूमरेटरचे फॅक्टर येतील कॉस x/2 प्लस साइन x/2 इन फर्स्ट ब्रॅकेट अगेन कॉस x/2 प्लस साइन x/2 इन सेकंड ब्रॅकेट म्हणजेच होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि डिनोमिनेटरमध्ये मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॅक्टरचा रूल वापरू शकतो. त्यानुसार येतील कॉस x/2 मायनस साइन x/2 ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉस x/2 प्लस साइन x/2 होल ब्रॅकेट कंप्लीट. तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक ब्रॅकेट कॉमन आलेला आहे कॉस x/2 प्लस साइन x/2 जो कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपलं फंक्शन शिल्लक राहणार आहे टॅन इनवर्स इन ब्रॅकेट कॉस x/2 प्लस साइन x/2 अपॉन कॉस x/2 मायनस साइन x/2. आणि जर आपण इथे न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला कॉस x/2 ने डिवाइड केलं तर हेच फंक्शन मिळणार आहे मला 1 प्लस टॅन x/2 अपॉन 1 मायनस टॅन x/2. आणि इथे परत एक फॉर्म्युला येतोय टॅन π/4 प्लस थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. मुद्दाम मी जिथे जिथे फॉर्म्युला येतात तिथे मी थिटामध्ये लिहितो जेणेकरून तुम्हाला ते लवकर समजावं. y इक्वल टू मग काय लिहिते टॅन इनवर्स आपलं फंक्शन आहे 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा या टाईपचं. मग याचा आन्सर येणार आहे टॅन इन ब्रॅकेट π/4 प्लस थिटा म्हणजे काय येते x/2. मग इथे टॅनचं फंक्शन कॅन्सल होणार. मग शिल्लक राहणार y इक्वल टू π/4 प्लस x/2 आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx आन्सर येणार 1/2. कळतंय? याला म्हणतात इनव्हर्स फंक्शनचे एक्झाम्पल्स. हा टॉपिक थोडा मोठा असल्यामुळे आज आपण इथपर्यंतच एक्झाम्पल घेऊया. याचा तुम्ही अभ्यास करा. हा व्हिडिओ पुन्हा बघा. एकदा ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग मी तुम्हाला याच्या पुढच्या एक्झाम्पलचा व्हिडिओ देतो. त्याच्यामध्ये आपण ह्या पुढचे सर्व एक्झाम्पल डिस्कस करू. त्याचबरोबर जे एक्झरसाईजमधले हार्ड एक्झाम्पल आहेत ते पण डिस्कस करू. मग याचे एक्झाम्पल तुम्ही सोडवा. यात जर काही डाऊट असेल नाही समजलं तर ते नक्कीच कॉमेंट्समध्ये मेन्शन करा. आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू. होप
You understand everything.